30 एप्रिल 2024 रोजी देशात सर्वदूर लोकसभेची आचारसंहिता चालू असताना देखील मोदी सरकारनं एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामुळे जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार होती यात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोदी सरकार हे किती महाराष्ट्र द्वेषी आहे, शेतकरी द्वेषी आहे। हे परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी आहे। धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर ज्या महसूल मंडळात 25% ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई सूचना दिल्यात अशी सर्व महसूल मंडळ या परिपत्रकामुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या 5,56,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 34,000 शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम नुकसान भरपाई मिळालेली आहे। उर्वरित जवळपास 5,19,000 ते 5,20,000 शेतकरी या परिपत्रकामुळे किंवा ह्या सरकारच्या मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कंपनी धार्जिन धोरणामुळे मदतीपासून वंचित राहणार आहेत। तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ जाहीर हा पूर्ण जिल्हाभर जाहीर झालेला आहे। जवळपास सगळ्या महसूल मंडळाची आणेवारी ही 50%च्या आत आहे। त्यामुळं 2700 कोटी ही संरक्षित रक्कम होती। त्यापैकी जर 50% नुकसान जर आपण गृहीत धरलं तर जवळपास 1300 कोटी रुपये नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना म्हणजे प्रति हेक्टरी प्रति शेतकरी एका हेक्टरला सोयाबीनला 27,000 रुपये मिळणं अपेक्षित होतं, परंतु फक्त आजपर्यंत 5,000 रुपये दिलेत आणि त्या 5,000 रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। आता ह्या परिपत्रकानुसार 32 मंडळातील ज्यांना 5,000 मिळाले त्यांच्यावरच कंपनीनं पैसे काही शेतकऱ्यांना 600 रुपये काही शेतकऱ्यांना 1400 रुपये कंपनीने काढलेले आहेत। त्यामुळे कंपनीला परत द्यायची वेळ ही शेतकऱ्यावर ह्या परिपत्रकामुळे आलेली आहे। त्यामुळे जवळपास आपलं 1300 कोटी रुपये मिळणं अपेक्षित असताना आपल्या जिल्ह्यात फक्त 294 कोटी रुपयाच्या आसपास विमा मिळालेला आहे। आणि आमच्या जिल्ह्याचा विचार केला तर 600 कोटी रुपयाचा हप्ता हा कंपनीने दिला असताना फक्त 294 कोटी रुपये एवढी दुष्काळी परिस्थिती असताना एवढं मोठं नुकसान झालं असताना हे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। या परिपत्रकाची आणि महाराष्ट्र विरोधी परिपत्रक मोदी सरकारने काढलेलं आहे। याची आम्ही होळी तर करणारच आहोत आणि कायदेशीर बाबतीत सुद्धा याबाबत आम्ही ज्या आधी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असतात त्यांच्याकडे तक्रार करून त्यांच्याकडे नाही मिळालं तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागणार। पण माझा मूळ प्रश्न आहे की दरवर्षी केंद्र सरकार काहीतरी परिपत्रक कंपनी दार्जिन काढतं, धोरणं कंपनी दार्जिन असतात। 2020च्या पीक विम्याचे पैसे अद्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन सुद्धा अद्यापर्यंत सगळे पैसे मिळालेले नाहीत। तर दरवर्षी ह्याच गोष्टी शेतकऱ्यांनी करायचा का ह्याही बाबतीत विचार करणं गरजेचं आहे। आणि ही योजना पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का कंपन्याची खळगी भरण्यासाठी आहे हेही आपण विचार करणं गरजेचं असं मला वाटतं। दादा तुम्ही 7 दिवसाचं उपोषण त्याबाबत काही आश्वासनाची मी तेच सांगतोय 2020च्या पीक विम्याच्या बाबतीत हे उपोषण होतं, त्यातले सगळे पैसे उपोषण केलं, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी देखील अद्यापर्यंत 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता त्याप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना आजही 2024चा आता खरीप हंगाम येतोय आजही पैसे मिळालेले नाहीत। मग दरवर्षी ह्याच गोष्टी करत बसायच्या का हाही प्रश्न ह्या राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे। आणि 80-110चं सूत्र लागू केलं म्हणजे सरकार 80-110 प्रमाणे सुद्धा यावर्षी कमीत कमी 480 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळणं अपेक्षित होतं, ते सुद्धा मिळालं जवळपास 294 कोटीच मिळालेत। त्यामुळं हे सरकार बोलतं एक आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस सरकार नेहमीच मोदी सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल आपल्या राज्यातलं हे कंपनी धार्जिन धोरण घेतं आणि शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवतं। हे डवडवा पिटत बसते की आम्ही 1 रुपयात विमा दिला, 1 रुपयात पीक विमा दिला तरी राज्य सरकारनं याचा हप्ता भरलेला आहे। आणि आपल्या राज्याचा हिशोब केला तर 8,000 कोटी रुपयाचा विमा हप्ता कंपनीला 1 रुपया पीक विमा योजनेतून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिस्सा मिळून कंपनीला जाणार आहे। परंतु आपण आपल्याकडे एक पत्र दिलेलं आहे, त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे 8,000 कोटी रुपयाचा हप्ता घेतला आणि त्यात फक्त 2966 कोटी रुपये कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली। म्हणजे ह्या वर्षीचा एका खरीपाच्या हंगामाचा विषय केला तर महाराष्ट्रातून ह्या विमा कंपन्यांनी 5,000 कोटी रुपयाचा नफा कमवलेला हे सिद्ध झाले। आमदार कैलास पाटील गरजेचं ह्या गोष्टी मी शेतकऱ्यांसाठी करणार। उपोषणाला बसणार मी काय सांगतोय लढाई रस्त्यावरची असू द्या कायदेशीर असू किंवा उपोषणाला बसायची वेळ आली तरी बी असणार। म्हणजे ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांचा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरजेचं वाटतात ह्या गोष्टी मी करणार।